वनरक्षकच्या रिलेटेड व्हिडिओ बनवत असतो. तर वनरक्षकबद्दल मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर वनरक्षकमध्ये जे आपल्याला 4 सब्जेक्ट येतात: इंग्लिश, मराठी, मॅथ, रिजनिंग आणि त्यानंतर GK/GS. ओके. तर मॅथ रिजनिंगमध्ये आपल्याला फक्त रिजनिंगच येते, म्हणजे बुद्धिमत्ताच येते. आणि राहिला भाषेचा विषय, तर इंग्लिश आणि मराठी ही दोन व्याकरण येतात. आणि त्यानंतर GK/GS म्हणजे सामान्य ज्ञान, आपल्या महाराष्ट्राच्या रिलेटेड आणि थोडं भारताच्या रिलेटेड. आणि त्यात डीपमध्ये जर गेलं तर फॉरेस्टच्या रिलेटेड आपल्याला जास्त प्रश्न विचारलेले असतात. मग त्यामध्ये राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये, पक्षी, प्राणी, कोणत्या अभयारण्यात कोणता पक्षी जास्त प्रमाणात आहे, तर असे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यानंतर आलं लँग्वेज. तर मराठीमध्ये आपल्याला जास्त करून जो शब्दसंग्रह आहे, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, हेच जास्त प्रमाणात विचारलेलं असतं. जर त्यांनी रोज तुम्ही जर सकाळी उठल्यानंतर जर त्याची प्रॅक्टिस केली तर समोरच्या तुमच्या 15-20 दिवसात असा पक्का अभ्यास होऊन जाईल की तुम्हाला कोणती पण म्हण विचारू द्या, समानार्थी शब्द विचारू द्या, तुमचं ती पाठ होऊन द्या. आणि त्यानंतर तुम्हाला आपल्या वनरक्षकच्या भरतीमध्ये जेव्हा विचारले जातील तर ते वनरक्षकचा मराठी व्याकरणाचा पाठ त्या गोष्टीतून कवर होईल. ओके. राहिला इंग्लिश ग्रामरचा पार्ट. तर इंग्लिश ग्रामर आपल्याला तेच पण तसंच आहे. तुम्हाला त्यामध्ये पॅराजंबल, आर्टिकल, देन आपल्याला वर्ड विचारले जातील, त्यामध्ये सेंटम्स, अँटॉम्स हे शब्द विचारले जातील. आणि ब्लँक, फिल द ब्लँक्स म्हणजे गाळलेल्या जागा भरा असे विचारले जातील. त्याच्यामध्ये थोडा आपल्याला ग्रामर रिलेटेड अभ्यास करायचा आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स इन इंग्लिश लँग्वेज फॉरेस्ट डिपार्टमेंट एक्झाम. सो फर्स्ट आर्टिकल, सेकंड पॅराजंबल, आणि देन फिलिंग द ब्लँक्स, इट्स अँड अदर थिंग्स. सेंटेन्स जेव्हा स्ट्रक्चरमध्ये पडतं त्यानंतर तिथं कोणता शब्द येतो, जर तुमचं इंग्लिशमध्ये जरा रीडिंग इम्प्रूव्हमेंट झाली असेल आणि तुम्ही रोज अर्धा तास जर रीड करत असाल तर तुम्हाला बरोबर वाचल्यानंतर ते तुम्हाला लक्षात येऊन जाईल. तर रोज आपल्याला अर्धा एक तास रीडिंग करायचे, त्यासोबत इंग्लिश वॅकॅब्युलरी पण पाठ करायचे. आणि त्याच्यानंतर थोडासा ग्रामर रिलेटेड पार्ट आपल्याला त्यातून लर्निंग करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जास्त इंग्लिश रिलेटेड एक्झामला प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर राहिला GK/GSचा पार्ट. तर GK/GSमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं हेच आहे की आपल्याला त्यात महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा फॉरेस्ट याबद्दल जास्त प्रश्न विचारलेले असतात. त्यामुळे आपल्याला फॉरेस्ट रिलेटेड म्हणजे वन विभाग, त्यात राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य, त्यानंतर कोकण रिजन, विदर्भ, मराठवाडा, खानदेश या रिजनमध्ये कोणत्या जिल्ह्यात कोणते राष्ट्रीय उद्याने. आता ताडोबा कोणत्या जिल्ह्यात आहे, ताडोबा राष्ट्रीय उद्यान, तर ताडोबा चंद्रपूर जिल्ह्यात. तसे आपल्याला असेच फॉरेस्ट रिलेटेड जो काय डाटा आहे तो पाठ करून टाकायचा आहे. त्याच्यानंतर 2018पासून 2023पर्यंत जे रिपोर्ट आलेले आहे फॉरेस्ट रिपोर्टेड, म्हणजे या टायगर, त्यानंतर म्हणजे वाघांची मोजणी केली जाते, तर असे रिपोर्ट आलेले आहे. तर ते रिपोर्ट तुम्ही सर्च करा आणि त्यानंतर ते रिपोर्ट पण वाचून काढा. त्यानंतर आला महाराष्ट्र भूगोल. महाराष्ट्राचा भूगोल रिलेटेड नद्या, तलाव, कोकण रिजन याशीची रिलेटेड जे भूगोलाच्या मध्ये आपल्याला जे पार्ट बघायला भेटतात ते सर्व महाराष्ट्र भूगोल तुम्ही सपाट करून टाका. त्यानंतर भारताचा पण भूगोल वाचून काढा. राहिला आता रिजनिंगचा पार्ट. रिजनिंगमध्ये एवढे सोपे प्रश्न आहेत: बैठक व्यवस्था, नातेसंबंध, रांगेतले प्रश्न. तर असे प्रश्न आपल्याला विचारलेले जातात. तर त्याची जर रोज रेग्युलर आपण 1 तास जरी प्रॅक्टिस केली ना बुद्धिमत्तेची, तरी ते होऊन जातं. तर हे 4 विषयांचा तुम्हाला सखोल अभ्यास करायचा आहे. त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीज चालू करून द्यायची किंवा मग एखादं पुस्तक घ्यायचं आहे. वनरक्षकच्या ज्या 2023च्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहे ते तुम्हाला एक विठ्ठल बडे यांचं पुस्तक आहे. मी त्यांची मार्केटिंग वगैरे करत नाही, पण त्यांचं पुस्तक आहे. त्यांची एक त्या पुस्तकात सर्व 24च्या 24 शिफ्ट दिलेले आहे आणि पहिले ते क्वेश्चन दिलेले आहे, त्यानंतर देन साईडला त्याचं स्पष्टीकरण पण दिलेलं आहे. तर कंप्लीट 2 तासाचा आपली एक्झाम असते. तर टाईम लावून तुम्ही एक्झाम सोडवा. किती बरोबर आले, किती चुकले, त्याचं प्रामाणिकपणे कन्क्ल्युजन काढा आणि त्यानंतर कोणते पॉईंट चुकले त्याच्यावर परत रिपीट अभ्यास करा आणि तो टॉपिक पूर्णपणे क्लिअर करा.
2026मध्ये जेव्हा भरती येईल, मला तर वाटतं जर आली तर चांगली गोष्ट आहे, पण 2026मध्ये येण्याची शक्यता आहे. 100% तुमच्या अंगावर वर्दी राहणार म्हणजे राहणार. या 4 सब्जेक्टचा चांगला अभ्यास करून ठेवा तुम्ही, आणि त्याचसोबत प्रॅक्टिस पण चालू ठेवा, कारण प्रॅक्टिस पण खूप गरजेची आहे. धन्यवाद. आजचा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.